आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरंच समजून घेतलंय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एक नाव की संपूर्ण विश्व, फक्त संविधानाचे शिल्पकार की त्याहीपेक्षा अजून खूप काही. त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू, विचार, संघर्ष आणि सत्य. तर चला जाणून घेऊया मी भीम जाणतो या विशेष भागातून. संकल्पना माननीय श्री प्रमोदजी पटळे सर प्रस्तुत करता द राज रिपोर्ट. पण वामनदादा कुठल्याही प्रकारची शाळा शिकलेली नव्हती, शाळेत गेलेली नाहीये. त्यांच्या माध्यमातून मी वामनदादाची जवळजवळ 500 ते 600 गाणी त्या ठिकाणी कलेक्शन केलेली होती. रेकॉर्डनुसार जर आपण पाहिलं तर 5 ते 7 हजार आहेत. 5 ते 7 हजार. ते लोकांना प्रश्न विचारणारा समाज नकोय, म्हणून आपल्याला वाचूही दिलं जात नाही ना शिकूही दिलं जात नाही. म्हणजे आजची परिस्थिती आहे. आज NEP आणलेली आमच्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये, हा त्याचाच भाग आहे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते. वाणीत भीमा आहे, कर्णीत भीम असता, वर्तन तुझ्या बिलांचे सारेच चोख असते. अशा महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचे संचालक प्रोफेसर डॉक्टर युवराज दबडके सर, उपप्राचार्य दगडूजीराव देशमुख महाविद्यालय वाळूंज. तर स्वागत आहे तुमचं सर आमच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. तर सर आज आपण बाबासाहेबांची 135वी जयंती साजरी करत आहोत. तर बाबासाहेबांचे कार्य, विचार हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं वामनदादांचं फार मोठं योगदान आहे आणि त्या वामनदादांच्या अध्यासन केंद्राचे तुम्ही संचालक आहात. तर काय सांगाल सर याविषयी? प्रथमतः तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा फार ऋणी आहे आणि आभार व्यक्त करतो की 2019 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने एक अध्यासन केंद्र सुरू झालं आणि त्या अध्यासन केंद्राचा पहिला संचालक होण्याचा मान मला या ठिकाणी मिळाला. ही माझ्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. वामनदादांच्या संदर्भामध्ये मी नेहमीच म्हणतो की वामनदादा कर्डक हे आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचं चालतं बोलतं केंद्र आहे. सांस्कृतिक केंद्र आहे आपल्या चळवळीचं खऱ्या अर्थाने. कारण बाबासाहेबांची चळवळच वामनदादांनी वाड्या तांड्यावर वस्त्यापर्यंत नेऊन पोहोचवलेली की ज्या ठिकाणी त्यावेळेला प्रवासासाठी गाड्याही नव्हत्या. सायकलीवरती जाणे, डोक्यावर पेटी घेऊन जाणे, अशा पद्धतीनं बाबासाहेबांची चळवळ ही वामनदादांनी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवली आणि त्या वामनदादा कर्डकांच्या नावानं असणाऱ्या अध्यासन केंद्राचा संचालक होण्याचा मान त्या ठिकाणी मला मिळाला. मी या संचालक असताना एक वेगळा प्रयोग त्या ठिकाणी केला. या विद्यापीठामध्ये अनेक संशोधन केंद्र आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने आहे, महात्मा फुलेंच्या नावाने आहे. आता अनेक राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे अनेकांच्या राजकीय पुढाऱ्यांच्या नावाने अध्यासन केंद्र या विद्यापीठात सुरू झालेले आहेत. परंतु या विद्यापीठामध्ये जेव्हा मी संचालक झालो त्यावेळेला मी प्रत्यक्ष ज्यावरती आपण म्हणूया मी फील्डवरती काम करत गेलो. मला जास्ती कालावधी नाही लाभला, मला 6 ते 8 महिनेच कालावधी त्या ठिकाणी लाभला. परंतु मी या समाजामध्ये वामनदादांच्या सोबत ज्यांनी गाणी गायलीत अशा सगळ्या म्हणजे ज्येष्ठ गायकांपर्यंत मी त्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि यांच्या माध्यमातून मी वामनदादाची जवळजवळ 500 ते 600 गाणी त्या ठिकाणी कलेक्शन केलेली होती. हे कलेक्शन होतं जे केलं आणि हे अध्यासन केंद्र फक्त 4 भिंतीच्या मध्ये न ठेवता मी हे अध्यासन केंद्र समाजापर्यंत पोहोचवलं होतं. आणि जेव्हा कार्यक्रम व्हायचे, वामनदादांच्या जयंतीचा कार्यक्रम असेल किंवा त्यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम असेल, पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल, अशा वेळेला औरंगाबाद शहरामध्ये जेवढे त्यांच्या सोबतचे कलावंत होते ती सगळी जुनी कलावंत आणि नव्यानं आज आपण बघतो की वामनदादाचं गाणं गायल्याशिवाय कुठल्याच कलावंताची मैफिल ही पुढे जात नाही आणि संपत नाही. तर या सगळ्या कलावंतांना, गायकांना मी त्या स्टेजवरती आणलेलं होतं. म्हणजे अक्षरशः सभागृह खचाखच भरायचं आणि उत्स्फूर्तपणे ही सगळी मंडळी यायची. मी त्यांच्याशी जोडल्या गेलो होतो, म्हणजे अतिशय जवळून मी या लोकांशी जोडलो आणि वामनदादाचं जे काम होतं हे प्रचंड मोठं काम होतं आणि मग अशा अध्यासन केंद्राचं काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळालेली होती. तर बाबासाहेबांचा आणि वामनदादाच्या सहवासाबद्दल काय सांगा सर? वामनदादाचा आणि बाबासाहेबांचा सहवास मला वाटतं 1-2 वेळेला काहीतरी आलेला होता. परंतु बाबासाहेबांची चळवळ जेव्हा समता सैनिक दल जोमात आलेलं होतं अशा वेळेला वामनदादा हे एका सिन्नर सारख्या तालुक्यातून, देशवंडी सारख्या गावातून त्यांच्या बंधूंच्या सोबत जेव्हा मुंबईमध्ये गेले त्यावेळेला पडेल ते काम करत होते आणि एकीकडे बाबासाहेबांची चळवळी त्या ठिकाणी समता सैनिक दल जोड धरत होतं. अशा समता सैनिक दलामध्ये बाबासाहेब वामनदादा सहभागी झाले आणि त्या ठिकाणी काठीलाठीचं प्रशिक्षण घेतलं आणि ते सुद्धा एक काठीलाठीचे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी पुढे आले. एक 1.5 दिवसाची शाळा नाहीये आणि अण्णाभाऊ साठे तरी 1.5 दिवस शाळेत गेलेले होते. पण वामनदादा कुठल्याही प्रकारची शाळा शिकलेली नव्हती, शाळेत गेलेले नाहीये.
एका मुस्लिम शिक्षकाकडनं त्यांनी ती बाराखडीचं पुस्तक आणायला लावलं आणि त्याच्यामधून ते बाराखडीची अक्षरं शिकत गेली. शहरामधल्या मुंबई शहरातल्या त्या पाट्या वाचत गेले आणि त्याच्यामधून वामनदादा त्या ठिकाणी पुढे गीतलेखन करतात. म्हणजे आज त्यांची जर मांडणी आपण पाहिली तर एखाद्या साहित्यिकाला म्हणजे PhD झालेल्या साहित्यिकाला लाजवेल अशा पद्धतीची त्यांची मांडणी आहे आणि त्यांच्या रचना आहेत. म्हणजे ही फार मोठं काम आहे. आणि मग बाबासाहेबांच्या पूर्ण चळवळीमध्ये वामनदादांनी त्या ठिकाणी झोकून दिलेलं होतं. आपला संसारही उघड्यावर सोडून दिला. म्हणजे एवढं मोठं नीतिनेमाने आणि जोमाने काम करणारा आजपर्यंत गायक कलावंत मी या ठिकाणी पाहिलेला नाहीये. तसेच वामनदादांच्या काही खास ज्या बाबासाहेबांच्या प्रति आठवणी असतील किंवा गीत असतील, कविता असतील, या प्रसंगी सांगू शकता का? वामनदादा म्हणालेच होते ना की भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते, कर्णित भीमा असता. म्हणजे आज जर आपण पाहिलं अशा अनेक रचना आहेत बाबासाहेबांच्या बद्दल, बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक गीत रचना बाबा. म्हणजे जवळजवळ रेकॉर्डनुसार जर आपण पाहिलं तर 5 ते 7 हजार आहेत. 5 ते 7 हजार जवळजवळ वामनदादांच्या गीतरचना. परंतु वामनदादांची सवय अशी त्या ठिकाणी होती की जेव्हा बाबा एखाद्या गावामध्ये कार्यक्रमाला गेले की त्या ठिकाणीच ती रचना करायचे. तो कागद तिथं सोडून दिला जायचा आणि ते संग्रह असं बाबा त्यांच्याकडे नव्हतं. एकदा वाचलं की वामनदादाची मेमरी एवढी स्ट्रॉंग होती की ती बरोबर त्यांच्या ते डोक्यामध्ये राहायचं गाणं आणि ते कागद तिथंच त्या ठिकाणी जिथं लिहिलंय तिथंच तो सोडून दिला जायचा. फक्त स्मरणात राहायचं. म्हणजे एवढी जी बुद्धिमत्ता जी आहे एखाद्या अशिक्षित माणसाकडे असू शकते. आणि बाबासाहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास, त्यांची चळवळ, त्यांचा कौटुंबिक प्रवास गीताच्या माध्यमातून आजपर्यंत कुठल्याही गायकांनी मांडलेला नाही. म्हणून बाबासाहेबांचं आणि दादांचं जे नातं आहे ना हे अत्यंत जवळ म्हणजे जिव्हाळ्याचं आहे, मायलेकराचं नातं असल्यासारखं आहे थोडक्यात. तसंच बाबासाहेब म्हणतात की ना की माझे 10 भाषण तर एका शायराचा. भीमराव कर्डकांच्या जलसेच्या संदर्भात बाबासाहेब म्हणाले होते की माझ्या 10 भाषणांच्या बरोबर शायरांचा एक जलसा आहे. कारण भाषण ही थोडीशी रटाळवाणी वाटतात, परंतु सांस्कृतिक कार्यक्रमाचा जो प्रभाव असतो हा थोडा दीर्घकाळ टिकतो, गाण्याचा प्रभाव. म्हणून बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांची चळवळ जी पोहोचली आणि जी जनसामान्यांच्या मनामध्ये रुचली ही खऱ्या अर्थाने वामनदादाच्या गीतातून रचलेली. कारण गीत हा माणूस सतत गुणगुणत राहतो. तुम्ही केलेलं भाषण किंवा मी केलेलं भाषण कोणी गुणगुणत नाहीये किंवा उद्या कोणी बडबडत नाहीये, पण गीत म्हटलं की ते माणूस बडबडतं किंवा तो गात राहतो. त्याच्यामुळे ती चळवळ जिवंत राहते. तर असंच चळवळीचं आता वामनदादाशी विषयी बोललोच आहे आपण, तर बाबासाहेबांच्या चळवळीविषयी आपण 1-2 मुद्दा बोलूया. तर महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला आणि तिथे मनुस्मृती जाळली. तर त्यावेळेस बाबासाहेबांच्या मनात असं काय द्वंद्व असेल त्या काळची? नाही, मनुस्मृती एक प्रकारची घटना होती त्या काळातली. म्हणजे हिंदू परंपरेनुसार आपण जेव्हा सवर्ण व्यवस्था ज्या काळामध्ये म्हणतो त्यावेळेस एक प्रकारची ती घटना होती. त्या घटनेनुसार ही इथली समाज व्यवस्था ही लोक चालवत होती, ही सवर्ण व्यवस्था. याला पर्याय देणं गरजेचं होतं. कारण आपण माणूस होतो परंतु माणसासारखी किंमत आपल्याला नव्हती हे बाबासाहेबांना सुरुवातीपासून माहित होतं आणि त्याचे चटके बाबासाहेबांना बसलेले होते. मग हे चटके सहन करत असतानाच अतिशय म्हणजे हीन दर्जाची वागणूक स्त्रीला असेल, पुरुषांना असेल किंवा त्या काळातल्या अस्पृश्य समाजाला असेल देण्याचे नियम ही त्या मनुस्मृतीमध्ये त्या ठिकाणी होते. आणि आम्ही माणूस आहोत, आम्हाला माणसासारखी वागणूक दिली पाहिजे हा एकमेव उद्देश बाबासाहेबांचा त्या ठिकाणी होता. मनुस्मृती जाळण्या आणि मग मनुस्मृती जाळण्यामागचा तो त्या ठिकाणी उद्देश. बाबासाहेबांनी मनुस्मृती कोणाच्या हातून जाळली? बाबासाहेब स्वतःना जाळली. बाबासाहेबांसोबत सुद्धा अनेक सहस्त्रबुद्धे असतील, चित्रे असतील, ही सगळी ब्राह्मण मंडळी त्या काळामध्ये होती आणि बाबासाहेबांनी त्यांच्या हातून ती मनुस्मृती जाळली. तर हे जाळण्यामागचं बाबासाहेबांचं कसं हाच उद्देश होता की इथल्या रूढी परंपरा आणि इथली जी गुलामगिरी आहे ही गुलामगिरी मला नष्ट करायची आणि या गुलामगिरीतून माणसाला माणूस म्हणून जगण्याची वागणूक मला त्या ठिकाणी द्यायची. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती त्या ठिकाणी जाळली. तर यालाच अनुसरून मला असंही विचार वाटतं की बाबासाहेबांचा आयुष्यभर खूप अपमान झाला तरी बाबासाहेबांनी कधी देश सोडला नाही. तर याबद्दल काय सांगतो? बाबासाहेबांचं देशावरती खूप प्रेम होतं, अत्यंत प्रेम होते. कारण बाबासाहेब म्हणतात की या देशावर माझं अतूट प्रेम आहे, मी पहिल्यांदा भारतीय आणि अंतिमताही भारतीयच राहील. अनेक प्रसंग आले, बाबासाहेबांना देश सोडता आला नसता का? सोडता आला असता. परंतु मी बाबासाहेब त्या ठिकाणीच येवल्याच्याच सभेमध्ये म्हणतात की मी
हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही. कारण काय होतं तर ज्या समाजामध्ये मी जन्माला आलेलो आहे तो समाज या देशामध्ये आहे आणि या देशामध्ये असणारी ही जी गुलामगिरी, माझा जो समाज या गुलामगिरीमध्ये जगतो आहे, या गुलामगिरीतून मला हा समाज मुक्त करायचा, मला या समाजाला मुक्ती मिळवून द्यायची. नाहीतर बाबासाहेबांकडे एवढ्या प्रचंड डिग्र्या होत्या, बाबासाहेब आपल्या विद्वत्तेच्या जोरावरती आज टाटा बिर्ला या सगळ्यांना केव्हाच विकत घेऊ शकले असते. एवढी संपत्ती, कारण म्हणजे भारतामधला पहिला बॅरिस्टर आज बाबासाहेब होते. आज बॅरिस्टर, त्या काळात बॅरिस्टर असणारे बाबासाहेब आणि जवळजवळ 36 डिग्र्या घेऊन असणारे घेतलेले बाबासाहेब, हे सगळ्या गोष्टी बाबासाहेबांकडे होत्या ना. आज एका डिग्रीच्या जोरावर माणूस आज प्राध्यापक व्हायला लागलाय आणि आज लाखो रुपये त्या ठिकाणी पगार कमवतोय किंवा इतर नोकरीच्या क्षेत्रामध्ये आज कमवतोय. बाबासाहेबांकडे प्रचंड विद्वत्ता होती, कारण बाबासाहेबांच्या विद्वत्तेला जगात तोड नाहीये ना. ते सिम्बॉल ऑफ नॉलेज सारखा बाबासाहेबांना म्हटलं जातं, हे उगच नाहीये. ही जी भूमिका होती बाबासाहेबांची, तीच भूमिका त्या माध्यमातून बाबासाहेबांनी मांडलेली. हो सर, नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली 1935 ला, पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म फार शेवटी स्वीकारला, त्याच्या 1-2-3 महिने अगोदर. तर इतका कालावधी का लागला हा धर्म स्वीकारायला? नाही, काय आहे, सुरुवातीला आपला समाज हा अतिशय भोळा भाबडा अंधश्रद्धाळू समाज त्या ठिकाणी होता आणि बाबासाहेबांना माहिती होतं बौद्ध धम्म हा पचवण्यासाठी आणि रुचवण्यासाठी एवढा सहज सोपा नाहीये. त्याच्यावर बाबासाहेबांनी अभ्यास केला की माझ्या समाजाला, या भोळ्या भाबड्या समाजाला, अंधश्रद्धाळू समाजाला याच्यातून तर बाहेर काढायचंय, या अंधश्रद्धेमधून बाहेर काढायचंय, या सगळ्या सनातनीतून बाहेर काढायचे, घाणीतून बाहेर काढायचे. मग यांना देणारा बाबासाहेबांना आवश्यक होतं की विज्ञानवाद. विज्ञानवादावर आधारित धम्म कुठला आहे तर बौद्ध धम्म आहे. याच काळात बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला. बाबासाहेबांना शीख धर्माचा अभ्यास केला, मुस्लिम धर्माचा अभ्यास केला, ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला. अनेकांनी बाबासाहेबांना प्रलोभनही दिली की तुम्ही आमच्याकडे या, आमचा धर्म स्वीकारा. पण तो बाबासाहेबांनी ते स्वीकारले नाही. सगळ्या धर्माचा जेव्हा अभ्यास बाबासाहेब करतात त्यावेळेला तिथं कुठंतरी थोडी का थोडी होईना पण तिथं श्रद्धा दिसते, तिथं अंधश्रद्धा दिसते. परंतु बौद्ध धम्म हा असा एकमेव धम्म आहे की त्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला आणि श्रद्धेला स्थारा नाही. तो पूर्ण स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेवर आधारित असणारा धम्म आहे आणि हे बाबासाहेबांना अपेक्षित हो. म्हणून बाबासाहेबांनी हे धम्म स्वीकारला. आणि कारण याच्या मागचं हेच होतं की हळूहळू हा धम्म पचणार नाहीये. कारण हा धम्म जर पचायचा असेल, तुम्हाला जर पचवायचा असेल तर सोपा करून द्यावा लागणार. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म जशाच तसा दिलेला नाहीये. आपण जसं म्हणतो की हिनयान, महायान आणि बाबासाहेबांनी दिलेलं नवयान, म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला जे नवयान दिलेले, बाबासाहेबांनी हा विचार केलाय की या समाजाला कितपत बौद्ध धम्म पचणार आहे आणि या धम्माचं कितपत ही लोक अनुशीलन करू शकतील, पालन करू शकतील, एवढाच धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. तसं तुम्ही आत्ताच महायान, हिनयान आणि नवयान सांगितलं, तर ह्या तिन्हीमध्ये नेमकं काय फरक आहे? आणि बाबासाहेबांना असं का वाटत होतं की ह्या इथल्या लोकांना हिनयान हे नाही? आता हे कसे हे दोन पंथ आहेत बौद्ध धर्मामधले त्या काळातले. वेगवेगळ्या पद्धती त्यांच्या म्हणजे आराधनेच्या वेगळ्या पद्धती असणार आहेत त्या पद्धतीच्या. परंतु बाबासाहेबांना जो अपेक्षित होतं, मी तेच म्हणालो की मगाशी की जे त्यांना अपेक्षित आहे आणि या समाजाला जो परवडेल, या समाजाला जे पचणार आहे तेच बाबासाहेबांनी आपल्याला दिले. बाबासाहेबांनी फार याच्यातून म्हणजे गहन असा धम्म आपल्याला सांगितलेला नाही. कारण बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धम्म पचायला फार अवघड आहे, ज्यांना परवडेल, ज्यांना पचेल त्यांनीच धम्म स्वीकारावा, मी कोणावरही जबरदस्ती करणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं नागपूरला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी चंद्रपूरमध्ये तेवढ्याच पद्धतीनं धम्म मेळावा झाला आणि धर्मांतराचा सोहळा झाला त्या ठिकाणी झाला. हे असे हे आहेत की नवयान याला यासाठी दिले की आपल्याला बाबासाहेबांमुळे बुद्ध कळाले आणि मग बुद्धाचा विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिला, म्हणून आपण त्याला नवयान म्हणतो. तर तसंच बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या महान कार्यामध्ये आपल्याला त्यांच्यासोबत असलेला रमाबाईचा देखील त्याग समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. तर काय सांगशाल सर रमाबाई? रमाई तर त्याग मूर्तीच आहे, काय महत्वच आहे. कारण प्रत्येक पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणतो. ते खऱ्या अर्थाने रमाईनं सार्थ ठरवलेलं आहे. म्हणजे अत्यंत रमाईचं वय त्यावेळेला किती 7 वर्ष असेल मला वाटतं, आणि बाबासाहेबांचं 9 वर्ष काहीतरी विवाहाच्या प्रसंगीचे वय त्या काळातले होते. म्हणजे त्यावेळेला बालविवाहाची प्रथा ती होती असते, त्या दरम्यानच्या काळात त्यांचं झालेलं विवाह झाल्याचं. पण बाबासाहेबांची परिस्थिती काय फार हे होती, सैन्यामध्ये सुभेदार असणारे आणि त्यावेळेला पगार काय फार
नव्हता. पण अशा वेळेला अनेक प्रसंगही त्यांच्या संदर्भात झाले की एक मुलगी बाबासाहेबांसाठी रामजींनी पाहिलेली होती आणि मला वाटतं त्यांच्यासाठी पाहून गेल्यानंतर होकार काहीतरी दिला होता की असं काहीतरी एक प्रसंग आहे. तर त्या संदर्भात रामजी सुभेदारांना दंड भरावा लागलेला होता रमाईच्या अगोदर जी मुलगी की तुम्ही आमची मुलगी पाहिली आणि त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की आता आमची तुम्ही मुलगी पाहून गेली आणि तिला बट्टा लागेल, दुसरं कोणी करणार नाही म्हणून तुम्हाला दंड भरावा लागेल. मग रामजी सुभेदारांनी त्या मुलीच्या आई वडिलांना तो दंड त्या ठिकाणी दिला असं एक वाचण्यामध्ये आलेलं आहे. परंतु रमाई ही अतिशय स्वज्वळ असणारी, घरंदाज असणारी आणि कुठलेही लोभ किंवा मोहमाया नसणारी एक आई वडिलांचं लहानपणी छत्र हलवलेली मुलगी होती आणि रामजी सुभेदारांच्या माध्यमातून तिला ते छत्र आई वडिलांची माया प्रेम त्या ठिकाणी मिळालेलं होतं. तर बाबासाहेबांना घडवण्यामध्ये आपण अनेक किस्से रमाईचे आपण त्या ठिकाणी ऐकले की देश विदेशामध्ये जेव्हा बाबासाहेब शिकायला जातात त्यावेळेला रमाई गौऱ्या छापत्या, शेणाच्या गौऱ्या विकते, जळतण आणते जंगलातून आणि मग ती विकून आपल्या घरचा प्रपंच त्या ठिकाणी चालत, कारण बाबासाहेबांकडे त्या ठिकाणी घर मदत करत होती. हे सगळं आपल्याला इतिहास रमाईचा त्या ठिकाणी माहीतच आहे. परंतु बाबासाहेब विदेशात असताना जे काही 2-3 जे प्रसंग रमाईवरची जे ओढवलेले असतात हे प्रचंड रोमहर्षक आहेत की बाबासाहेबांची मुलं ज्या वेळेला वारतात त्या बाबासाहेब विदेशामध्ये असतात. हे सगळं प्रसंग जर पाहिलं तुम्ही तर किती म्हणजे त्या माऊलीची जी उंची आहे ना, मी तर म्हणतो बाबासाहेबांची उंची रमाईने वाढवली. असं आहे. हो सर, अजून यांच्याबद्दल काय सांगताल? रमाई आणि बाबासाहेबांच्या एक असं वेगळं नातं म्हणता येईल त्यांना. हे बघा, बाबासाहेब सुरुवातीलाच सांगतात की बौद्ध धर्मामध्ये सांगतात बाबासाहेब की पती पत्नींनी कसं राहायचं, तर पती पत्नींनी एकमेकांचे मित्र म्हणून राहिलं पाहिजे. आणि बाबासाहेब रमाईसोबत त्याच पद्धतीने वागत होते. घरामधले सगळे व्यवहार रमाई पाहत होत्या. बाबासाहेबांना असंच एकदा भाजी आणायला सांगितलेलं होतं. बाबासाहेब जातात मंडीमध्ये, भाजी आणतात, दोन्ही आता 2-2 पिशव्या घेऊन येतात. रमाई त्यांच्यावरती म्हणजे चिडतात, ही एवढ्या भाज्या आणून करायचं का, ह्या खराब होतात, याचा पैसा वायाला जातो. म्हणजे बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ होते, ते समाजामध्ये वावरत होते. पण आर्थिक व्यवहार जर रमाईचा पाहिला तर अत्यंत चोखंदळ आहे. आणि सगळं म्हणजे कुटुंब एका ठिकाणी ठेवण्याचं काम रमाईने त्या ठिकाणी केलेलं होतं. आज कुटुंब वत्सल रमाई आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे बाबासाहेबांच्या जोडीनं आज काम करणं रमाईला, एका महापुरुषांची पत्नी म्हणून जेव्हा रमाई त्या ठिकाणी जाते, ही सहज घडलेली नाही. अनेक म्हणजे अशा खस्ता खाव्या लागलेल्या आहेत, पहाडच्या पहाड तिला कष्टाचे उपसावे लागलेत. आणि बाबासाहेबांना तेवढ्याच पद्धतीने खंबीर साथ दिली, तेव्हाच बाबासाहेब आज आपल्या समाजाचा त्या ठिकाणी उद्धार करू शकले. किंवा नसता बाबासाहेब रमाईशिवाय उद्धार करू शकले नसते. रमाई गेल्यानंतर बाबासाहेब 1 महिनाभर अक्षरशः कोंडून घेतलं होतं बाबासाहेबांनी. रमाई गेल्यानंतर आपलं सर्वांना ज्ञात आहे. म्हणजे एवढं बाबासाहेबांचं रमाईवरचं प्रेम, म्हणजे बाबासाहेब अक्षरशः निराश झाले होते की आता आपण सगळं थांबवलं पाहिजे, या टोकापर्यंत आलेले होते. इथपर्यंत बाबासाहेबांचं आणि रमाईचं नातं एवढं अतूट होतं. तर आपण बाबासाहेबांना एक जग बदलणारा बाप माणूस म्हणतो, तर तसं बाबासाहेब एक वडील म्हणून कसे होते हे आतापर्यंत माहितीच नाही बऱ्याच जणांना. हे बघा, प्रत्येक मुलाचं वडिलांचं आपल्या मुलावर प्रेम असतं. आता बाबासाहेब केवळ 4 मुलांचे बाप नव्हते, बाबासाहेब लाखो मुलांचे बाप झालेले होते. जेव्हा म्हणजे तुम्ही एक विचार करा, बॅरिस्टर बाबासाहेबांचा मुलगा वारतो, राजरत्न ज्या वेळेला वारतो त्यावेळेला बाबासाहेबांच्या खिशामध्ये 1 रुपयाही निघत नाही. रमाई आपली जुनी असणारी साडीचा पदर फाडते आणि बाबासाहेबांना ते देते. ते बाळबाबासाहेब घेऊन राजरत्न जेव्हा जातात, हे किती कठीण प्रसंग आहे हा. म्हणजे निशब्द होणारे आणि प्रत्येक मन हिलावणारे हे प्रसंग रमाईच्या आणि बाबासाहेबांच्या जीवनात आलेले. बाबासाहेबांचं मन मातृहृदय पितृहृदय नव्हतं असं नाही, प्रचंड प्रेम होतं बाबासाहेबांचं आपल्या मुलांवरती. आणि राजरत्नावर तर जीवापाड प्रेम होतं त्यांचं. परंतु बाबासाहेबांनी हा विचार केला नाही. याचा अर्थ असा नव्हे की स्वतःच्या मुलावरती प्रेम नाही केलं, प्रचंड प्रेम बाबासाहेबांनी केलं. परंतु जो गेलाय आता त्याच्यासाठी थांबणं गरज नाही. समाजामध्ये हजारो राजरत्न आहेत, या राजरत्नासाठी बाबासाहेब जगले खऱ्या अर्थाने. म्हणून बाबासाहेब सुद्धा पितृहृदयी होते, प्रचंड प्रेम असणार. तर मग एक
याबद्दलच मी पुढचा प्रश्न घेतो की बाबासाहेब जगभरातून 32 डिग्र्या घेऊन भारतात आले, पण त्यांना भारतात एक साधं घर देखील भाड्याने मिळत नव्हतं. तर ह्या विरोधाभासाबद्दल काय सांगा? हे बघा, अनेक प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आलेले आहेत की बाबासाहेब त्यावेळेला जातीचं म्हणजे जाती आता एवढी टोकदार होती की त्या ठिकाणी शिक्षणाला महत्वच नव्हतं, तुमच्या डिग्र्यांना महत्वच नव्हतं. एवढी प्रचंड जातीयता त्या ठिकाणी होती. आणि मग ही जातीयता जेव्हा वेळेला टोकदार जेव्हा झाली त्याच काळामध्ये बाबासाहेब आलेले होते, डिग्र्या घेऊन आलेले होते. आता तुम्ही बडोदा संस्थांचं उदाहरण पाहिलंच आहे, आपल्या सगळ्यांना माहितच आहे की त्या ठिकाणी बाबासाहेबांना जात लपून अक्षरशः राहावं लागलं. पारशेच्या एका हॉटेल्समध्ये, त्या घरामध्ये, तिथून सुद्धा त्यांना बाबासाहेबांना काढून देण्यात आलं. बाबासाहेबांना तिथं जवळचा मित्र होता, त्यानं सुद्धा नंतर बाबासाहेबांना थारा दिलेला नाहीये. गेल्याबरोबर तर एका महार बॅरिस्टरच्या हाताखाली किंवा अधिकाऱ्याच्या हाताखाली आम्हाला काम करायचं. बाबासाहेबांना त्या टेबलवरून त्या फाईल अशा त्या फेकल्या जायच्या, बाबासाहेबांना त्या ठिकाणी पाणी पिऊ दिलं जायचं नाही. हे अनेक चटके बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सहन केले. पण ते याचा मूळ बाबासाहेबांच्या मनावर जे परिणाम झाला ना, ते इथल्या या जाती व्यवस्थेचा परिणाम झालेला आहे, प्रचंड खोल परिणाम झाला. आणि मग इथून बाबासाहेबांनी सगळंच उखडून फेकलं. ही जी व्यवस्थाच बाबासाहेबांनी पणच केला की ही व्यवस्था मला या ठिकाणी उखडून फेकायची पूर्ण, आणि ती केली त्यांनी. म्हणून त्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांना प्रचंड त्रास झाला. आणि काही अंशी का होईना, कारण बाबासाहेब जातीची व्याख्याच करताना म्हणतात, बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ होते, जी जात नाही ती जात, ती आजही जात नाही. आणि आपण जातीकडे बघताना आपण वेगळ्याच दृष्टीने होतो. आज आपण माणूस आहोत, पण कांबळे म्हटलं की माणसाच्या आडनावावरून आपण जात शोधत बसतो. हा एक अलीकडच्या काळामध्ये सुशिक्षित लोकांमध्ये वाढत चाललेला हा फार मोठा एक दोष आहे. मला नितीन चंदेश्वरच्या त्या 2 ओळी आठवतात की सारे धर्मग्रंथ वाचले, पाहताना एकच चूक झाली, ओठाला जिभेवर न्यावं लागलं आणि थुकाला लावला आणि माणूस जातो. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात, मी घराला चुना लावला, अगदी बरोबर, मी जातीला चुना लावला आणि माणूस. तर नक्कीच सर, आपण आता समारोपाकडे वळूया. तर बाबासाहेबांचे वारसदार म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याची आपली नेमकी भूमिका काय असली पाहिजे? हे बघा, प्रथमतः आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की बाबासाहेब हे डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतले पाहिजे. अगोदर बाबासाहेबांच्या संदर्भानं वाचन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे. बाबासाहेब वाचले, कारण बाबासाहेब जर म्हणतात वाचाल तर वाचाल. कारण जोपर्यंत तुम्ही बाबासाहेब वाचणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला बाबासाहेब कळणार नाहीत. आपण फक्त वारसानच आंबेडकर सांगतो, बाबासाहेब सांगतो, कोणाच तरी ऐकून सांगतो किंवा हे करून सांगतो, आपण वाचत नाही. कारण आपल्या धम्माचंही तसंच झालेलं आहे. आपण बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, परंतु धम्माकडे आपण परंपरेने आलोत. आपले वडील, आजोबा ही सगळी महाराज होती, पण ती बौद्ध झालीत का? आपण स्वतः बौद्ध झालोत का? आपण परंपरेनेच झालोत. माझा बाप बौद्ध, म्हणजे आजोबा महाराज त्या काळामध्ये, मग ते बौद्ध झाले, मग माझे वडील झाले, मग वडील मिळून नंतर मी झालो. परंतु मी प्रत्यक्ष धम्म स्वीकारलाय का? नाही. बाबासाहेबांच्या कन्सेप्ट फार क्लिअर होते त्या काळामध्ये. ते सांगायचे, भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांनी त्यासाठी दिलेली होती आपल्याला, की बाबासाहेबांचा फार सुंदर त्याच्यामध्ये उल्लेख आहे की 6 वर्ष 7 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याला एकदा श्रामनेर करा भारतीय बौद्ध महासभेत, म्हणजे तो मूळ स्वतः बुद्ध होईल. असंच हे जयंतीच्या संदर्भामध्ये की तुम्ही जयंती साजरी करत असताना सुद्धा तुम्हाला बाबासाहेब वाचावं लागते. आणि समाजामध्ये प्रचंड मोठं काम अजून बाकी आहे. पण बाबासाहेब म्हणाले होते की या समाजाचा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे, तुम्हाला जर पुढे नेता आला तर न्या, अन्यथा आहे तिथेच राहू द्या, पण त्याला मागे ओढू नका. पण आज सामाजिक दृष्ट्या आपण वेगवेगळे झालोत, आपण राजकीय दृष्ट्या वेगवेगळे झालोत. हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं, कारण बाबासाहेबांना हाही धोका माहित होता. कारण त्यावेळेला सुद्धा बाबासाहेबांना विरोध झालाच. अनेक जण बाबासाहेब आपल्या याच्यातल्या विरोधामध्ये, बाबासाहेबांच्या चळवळीतले लोक विरोधात होतेच, म्हणून हे सुद्धा बाबासाहेबांना माहित होतं. पण बाबासाहेब थांबले नाही, ही चळवळ त्यांनी जोमाने पुढे ठेवली. तो आज थोडी चळवळ स्थिरावलेली दिसते, आंबेडकरी चळवळ. जयंती साजरी करायची तर करायची, परंतु कशा पद्धतीने करायची ते ती वैचारिक झाली पाहिजे. कारण वैचारिक जयंती होणं फार गरजेचं आहे. आज आपण सांगतोय तरुणांची संख्या आपल्या समाजामध्ये प्रचंड मोठी, पण तरुण वेगवेगळ्या पद्धतीने विभागलेत.
हो. वेगवेगळ्या राजकीय लोकांचे हस्तक्षेप त्या म्हणजे त्यांच्या हाताखाली त्या ठिकाणी त्यांच्या सांगेल त्या पद्धतीनं वागतात. हो. आज हा जो तरुण आहे हा तरुण बाबासाहेबांकडे वळला पाहिजे, बाबासाहेबांच्या विचाराकडे वळवला पाहिजे, यासाठी काम केलं पाहिजे. यासाठी आम्ही काम काय करत होतो तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद त्या ठिकाणी स्थापन केली. त्या परिषदेच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं गावखेड्यापर्यंत तरुणांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो. मग आम्ही बीड जिल्ह्यात काम केलं, आम्ही औरंगाबाद संभाजीनगरमध्ये काम केलं. जवळजवळ 125 ठिकाणी आम्ही पोहोचलो. 125 ठिकाणी आम्ही पोहोचलो. आमच्या अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक मोहन सौंदर्य सर आहेत त्या ठिकाणी, मी स्वतः सचिव आहे. आमची जी टीम 10-12 लोकांची प्राध्यापकांची टीम होती आम्ही पोहोचलो तिथपर्यंत. आणि आम्ही हे सांगितलं की जयंती कशी साजरी करायची. जयंती नाचवून डीजे वाजून नाही करायची, वैचारिक जयंती साजरी करा. आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म भारतीय संविधान या संविधानाचं वाचन करा. संविधान म्हणजे काय, बौद्ध धम्म आहे. बाबासाहेबांचे विचार म्हणजे संविधान आहे. संविधान जर तुम्ही वाचलं तर तुम्ही बाबासाहेब वाचले. कारण मूळ जे अधिकार बाबासाहेबांनी दिलेत ते संविधान आहे. तुमच्या जोपर्यंत अधिकाराची जाणीव होणार नाही तुम्हाला तोपर्यंत तुम्ही बंड करून उठणार नाहीयेत. एक तीच भूमिका आहे. आणि आज या ठिकाणी ते लोकांना प्रश्न विचारणारा समाज नको आहे, म्हणून आपल्याला वाचूही दिलं जात नाही, आज शिकवू दिलं जात नाहीये. म्हणजे आजची परिस्थिती आहे. आज NEP आणलेली आमच्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये, हा त्याचाच भाग आहे. तर हे सगळं आम्ही करत असताना जयंती आम्ही साजऱ्या केल्या. त्याच्यानंतर आम्ही व्याख्यानमाला चालू केली, सुभेदार रामजी आंबेडकर व्याख्यानमाला चालू केली. आम्ही 4-5 व्याख्यान दरवर्षी त्या ठिकाणी घेतल्या गेले. आम्ही वैजापूरला आमच्या प्रमोद पठारे सर आहेत, त्यांच्या माध्यमातून वैजापूरमध्ये विविध कार्यक्रम या परिषदेच्या माध्यमातून घेतो आहेत. आम्ही मुळात वैचारिक बाबासाहेब आम्ही लोकांना सांगत चाललो आणि आज ते गरजेचं आम्हाला वाटतं त्या ठिकाणी. म्हणून आम्ही लोकांनाही सांगताना सांगतो की जयंती जर साजरी करायची असेल तर ती वैचारिक पद्धतीने साजरी करा. वेगवेगळ्या विद्वान प्राध्यापकांचे किंवा विद्वान लोकांचे अभ्यासकांचे व्याख्यानं त्या ठिकाणी आयोजित करा, ते तुम्ही ऐका. याच्या माध्यमातूनच तुमची प्रगती होणार आहे. आणि शिक्षण आणि बाबासाहेबांना तेच अपेक्षित आहे ना. बाबासाहेबांचा उद्देशच तो होता की माझा समाज शिकला पाहिजे. कारण आज आपली जी प्रगती आहे ही फक्त शिक्षणामुळे झालेली. बाबासाहेबांचा विचार आम्ही स्वीकारला आणि आमची प्रगती झालेली आहे. तर ही सगळी प्रगती जर व्हायची असेल तर तुम्हाला शिक्षणाकडे वळावं लागेल. बाबासाहेबांची जयंती तुम्हाला वैचारिक पद्धतीने त्या ठिकाणी साजरी करावी लागेल. वैचारिक मध्ये समाजातील बऱ्याच घटकाचा हा पण मुद्दा असतो की जयंती नाचत गाजत मिरवणूक लावून डीजे वगैरे लावून झाली पाहिजे. तर मग ह्या अशा लोकांना काय सांगतात? नाही, हे बघा काय आहे, याच्यामध्ये 2 वर्ग आहेत. एक प्रकारचे हाही वर्ग आहे, त्यांचाही आपण सन्मान केला पाहिजे. जो थोडासा शिक्षित आहे किंवा थोडा कमी शिकलेला आहे, त्यांच्याही पद्धतीने जयंती साजरी झाली पाहिजे. आपण लहान असताना तुम्ही पाहिलं असेल, आपण जयंती जेव्हा खेड्यापाड्यांमध्ये जायचो एक चिठ्ठी दिली जायची की 5 माणसं जयंतीला घेऊन या, या ठिकाणी या तारखेपर्यंत जयंती. असा एकच महापुरुष आहे बघा की त्याची 1 महिनाभर जयंती साजरी केली जाते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण त्यावेळेला जात होतो, त्यावेळेला काय असायचं, महिला मंडळ पाठीमागे गाणे म्हणायची. त्यावेळेला काय डीजे बँड वगैरे काही होतं का? एक खुर्ची असायची, त्या खुर्चीला मस्त आंब्याची ते डाहळी बांधल्या जायची, त्या गुलमोहराची फुलं असायची, त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो ठेवून ते डोक्यावर एक माणूस पुढे खुर्ची घेऊन जायचा. आणि त्यावेळेला फोटोही फार दुर्मिळ असायचे आपल्याकडे. कुणाच्या तरी घरी तो एखादा फोटो असायचा आणि एक फोटो मात्र शाळेत हमखास असायचा. त्या शाळेपर्यंत ती जयंती जायची. आणि मला जे आठवते ते मी जी जयंती साजरी केली पाहिली, सहभागी झालो, तर त्या शाळेतल्या फोटोला जाऊन तिथं हार घालायचा आणि तिथून जयंती मग पुन्हा वापस आपल्या झेंड्याजवळ यायची. म्हणजे असा हे होता. तोही उत्साह आहे आज, तोही आवश्यक आहे. असं नाही की ते पण असलेलं की सामाजिक संघटन किंवा समाजाची लोकसंख्या किती आहे तुमची हे पण इतरांना दाखवणं गरजेचं आहे आज रोजी. त्याच्यामुळे त्याला विरोध नाही, परंतु आपण वेगळ्या पद्धतीने जे करतोय ना, डीजे वाजवणं, धांगडधिंगा करणं, हे अपेक्षित नाही. शांत चित्तानं तुम्ही जयंती काढा ना, ती पण जयंतीच आहे ना. तुम्ही बाबासाहेबांचं गुणगान गा, बाबासाहेबांची गाणी गा आणि त्या पद्धतीने तुम्ही जयंती काढा. बाबासाहेबांची भव्य मिरवणूक काढा चांगल्या पद्धतीनं. पण डीजे वगैरे याच्यावरती अनाठाई अमाप जो खर्च होतो ना, हे चुकीचं आहे. कारण हा तुमच्या एकट्याचा पैसा, हा संपूर्ण समाजाचा पैसा आपण जमा करतो. कारण बाबासाहेबांची जयंतीच आपण वर्गणी करून साजरी करतो आज. तर त्याच्यामधून जो काही शिल्लक राहणारा पैसा असेल तुमचा, तो गोरगरीब आजही आपल्या समाजामध्ये अत्यंत तळागाळामध्ये असणारा वर्ग आहे एक, त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामधून त्यांच्या मुलांना पुस्तकं द्या, त्यांना लागणारं साहित्य द्या,
किंवा देश विदेशात जास्तीच पैसे शिल्लक राहते, देश विदेशात जर एखादा हुशार मुलगा जात असेल शिकायला तर त्याला शिक्षणासाठी पैसे पुरवा, हो सर. हे होणं गरजेचं आहे. हो. अशा पद्धतीने जर जयंती साजरी केली तर मला वाटतं समाज अजून पुढे जाईल आणि बाबासाहेबांचा उद्देश पण आणि बाबासाहेबांचा उद्देश जो आहे तो साध्य होईल हो सर, अशा नक्कीच पद्धतीचा सर. आहे. नक्कीच सर, धन्यवाद. तुमची आपले समाज बांधव या गोष्टीचा नक्कीच सन्मान करतील. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि आपल्याला ह्या गोष्टीवर मार्गदर्शन केलं. धन्यवाद जय भीम.